बातम्या पाहूयात सविस्तर। आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम आत्तापासूनच वाजायला लागलेत आणि त्यासाठी सर्वच पक्षातल्या नेत्यांनी इच्छुकांनी कंबर कसली आहे। यामध्ये शिवसेनेचे विद्यमान मंत्री उदय सामंत हे सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। लांजा इथे कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना आपले मोठे बंधू किरण सामंत यांच्या लोकसभा उमेदवारीबद्दल त्यांनी सूतोवाच केलं। माझं शासकीय निवासस्थान मुंबईप्रमाणे दिल्लीतही असावं असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार ठरल्याची चर्चा आहे। मंत्री म्हणून माझं शासकीय निवासस्थान हे मुंबईमध्ये आहे, तर आपलं शासकीय निवासस्थान दिल्लीमध्ये देखील असलं पाहिजे अशी आपली आशा आहे। त्यामुळे उदय सामंत यांच्या या विधानानंतर काही जणांचे डोळे विस्फारले। मंत्री म्हणून माझं शासकीय निवासस्थान मुंबईत आहे पण दिल्लीतही असावं असं विधान त्यांनी केलंय। तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल केलेलं त्यांचं सूतोवाच या सगळ्यामुळे आता मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलाय। प्रामुख्यानं भाजपच्या गोटात हालचाली वेगानं सुरू झालेत। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजपच्या कोर कमिटीची बैठक असेल आणि या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणं अपेक्षित आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काही पडद्यामागून घडामोडी घडतात। आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या हालचालींना वेग आलाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावण्यात आली। या बैठकीत पावसाळी अधिवेशन, प्रदेशाध्यक्ष बदल यावर चर्चा होणार आहे। राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी या बैठकीत मोठी रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी असल्याची खरपूस टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली। सोलापुरातील कासेगाव इथे शेतकरी मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी चौफेर फटकेबाजी करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा केला जाईल असंही खोत म्हणाले। यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली। सदाभाऊ खोत यांनी नुकतीच एक शेतकरी संघर्ष यात्रा काढली होती आणि त्या पाठोपाठ सदाभाऊ खोत सध्या विविध मुद्द्यांवरून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेऊन हे अधिकाधिक सक्रिय होत चालले आहेत। अजित दादाला शपथविधी घ्यायला पवार साहेबांनीच पाठवलं तर कारण त्यांना शेतावरची पाखरं हाणायची होती, म्हणजे राज्यपाल राजवट उठवायची होती। सोलापूरलाच बोललो। आता पवार साहेब परवा खरं बोललं, गुगली टाकली। ते म्हणजे क्रिकेटमध्ये गुगली टाकतात तशी मी गुगली टाकली। अरे गुगली टाकली नाही तर इतिहास ज्यावेळी राजकारणाचा महाराष्ट्राचा लिहिला जाईल त्यावेळी महाराष्ट्रातल्या राजकारणातला महाभारतातला शकुनी मामा कोण तर त्याचं नाव शरद पवार असं लिहिलं जाईल। शरद पवार राष्ट्रवादी हा पक्ष नाही, ती टोळी आहे। अल्ली बाबा 40 चोर ती टोळी आहे आणि ते हुशार आहे। बघा कारखाना त्याच्या ताब्यात, सहकार मधला कारखाना बंद पडला की हीच घेतली ती, बंद बी हिनीच पडायचा आणि खाजगी करून हिनीच घ्यायचा, हीच घेतली।